आणि ते तुम्ही आले, पण तुम्हाला कुठं दम निघत होती. मी म्हणलं मी येणार म्हणल्यावर येणार, एकदा त्रास होतो ते शरीराला. ते माणसं आल्यावर बी वाईट वाटतं, नाही भेटावं तो येत नाही. त्यामुळे इथून पुढं तरी आता समजून घ्या, मी भेटो नाही भेटो इथून पुढं तुमच्याकडे येईल अथवा नाही येईल, पण ज्या जागेवर मी बसलेलो त्या अंतरवालीच्या जागेवरूनच तुमच्या लेकराचं कल्याण राज्यातल्या पोरांचं केल्याशिवाय मी हटणार नाही. काय होतं, एखाद्या वेळेस सप्त्याला येणं होत नाही, एखाद्या वेळेस लग्नाला येणं होत नाही, नाराज होत जाऊ नका. कारण लढतोय मी एकटा, किती पळणार आहे कुठपर्यंत. राज्य प्रचंड मोठं आहे, प्रत्येकाला अपेक्षा आहे आलं पाहिजे, पण ते शक्य होत नाही. दर दिवस प्रवास चालू आहे. कालच जालन्याचा मोर्चा झाला, ते मोर्चा संपला कीच मला हॉस्पिटलला जायला लागलं. परत धाराशिवचा मोर्चा होता. त्यामुळे सारखं सारखं होत नाही. थोडं आपल्या समाजाचे माणसंही थोडे काही गोष्टी समजून घ्या. शरीराने साथ नाही दिल्यावर कोणीच काही करू शकत नाही. तरीही मी हटत नाही, सारखं जितकं मला शक्य आहे तितकं मी करतच राहतो. फक्त शेवटचा या केळीगावांमधून राज्यातल्या सगळ्या समाजाला माझा एक संदेश आहे, जर कोणाच्या लग्नाला सप्ताहाला माझ्या तरी जर नाही येणं झालं तर नाराज होत जाऊ नका. कारण शेवटी एकटा पळणारा आणि शरीर साथ देत नसता. मी याच्या अगोदर 15-15, 20-20 दिवस सलग राज्यात फिरत होतो, रात्रंदिवस. मी कधीच हटलो नाही, आता पण हटत नाही. मी ज्या जागेवर बसून आहे त्या जागेवरूनच या राज्यातल्या लेकराचं कल्याण करेल, हे शब्द आहे माझा तुम्हाला. नाही शक्य ज्या गोष्टी नाहीत त्या नाहीशा. मला आता आणखीन पुढे एक उद्घाटन आहे अंजनडोह, त्यामुळे तिथं पण जायचंय. तुम्हाला शेवटी फक्त एक आठवण करून द्यायची, 25 जानेवारीला आमरण उपोषण आहे. आपलं केळेगाव आणि परिसरातले सगळे गाव 25 जानेवारीला एक दिवस फक्त या. कोणीही घरी राहू नका, माता मावल्यासह सगळे 25 जानेवारीला या. शेवटी आपल्या लेकराला आपल्याला आयुष्याचं न्याय मिळवून द्यायचा आणि ते आरक्षण मिळवून देण्यासाठी आपला संघर्ष आणखी संपलेला नाही. 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होत आहे. त्या उपोषणाला पाठिंबा आणि आशीर्वाद देण्यासाठी पूर्ण गाव तुमचं आणि परिसरातले सगळे गाव 25 जानेवारीला घेऊन या. काम एक दिवस बुडवा, पण आंतरवालीला 25 जानेवारीला या. तुमच्या गावात निघाले ना प्रमाणपत्र? सगळ्या गावात निघाले का राहिले कोणाचे? निघाले किती पण? हा 95% गाव निघालं का? मग होईल ना व्हॅलिडिटीचं काय झालं, कल्याण झालं राव तुमचं. व्हॅलिडिटी होईल तुम्ही जात नाही, पण लोकांना नोंदीच नव्हत्या आधी. आपल्याजवळ खजिना आहे का नाही हेच माहित नव्हतं आपल्याला. आपल्या उशाला आपला खजिना होता, पण आपल्याला माहित नव्हतं. हे जर आपल्याला 30-40 वर्षापूर्वी माहीत झालं असतं तर घराघरीच 2-2 लेकर आपल्या नोकऱ्यात राहिले असते. आता आपल्यावरती इतकी बिकट वेळ आली नसती, आपल्या मुलं आपल्या अधिकारी झाले असते. आपल्याजवळ असूनही आपल्याला माहित नव्हतं. कारण आरक्षण एक अमृतासारखं आहे, ते असणं आपल्यासाठी गरजेचं होतं. तुमचं गाव निघालं, आता राज्यातल्या सगळ्या लोकांना आरक्षण मिळाल्याशिवाय आपण असं करू नका. दुसऱ्याच्या लेकरालाही मिळालं पाहिजे या भावनेतून आपण सगळे सुद्धा. तुम्ही उद्यापासून बैठका सुरू करा आसपासच्या गावात. आता बैठका घेण्याचं बंद करू नका. तुमच्या केळीगावांपासून 50 किलोमीटर अंतर चारही बाजूंना घ्यायचं आणि रात्रंदिवस गावागावात जाऊन बैठक घेऊन 25 जानेवारीचं आमंत्रण सगळ्यांना. कामाला थोडी 4-5 दिवस सुट्टी मारा. कामं तर नसते तसे तुम्हाला, तुमच्या चेहऱ्याला वाटतं तुम्ही काय कामं करीत नसता, पण तरीही मावशिवायला 4-5 दिवस सुट्टी द्या. शेतातले कामं तुम्ही करा आणि यांना गावोगावी बैठका घ्यायचं सांगा. होता त्यावेळी आपण जिकरीनं लढत होता आणि आम्हाला
अपेक्षा नव्हती की आमचं मदन हे महाराष्ट्रात सगळ्यात वेगळं आडनाव आहे, आमची कास्ट व्हॅलिडिटी निघल. मला ना ते याचा आवाज कुठे गेला वाढेल का ना मला ना गावातल्या सगळ्या लेकरांना एक महत्वाचं सांगायचं, जे तुम्ही शिकतायत ना, आपण आपल्या घरात सांगत जा आरक्षणाची काय किंमत आहे. आपले काही अडाणी माणसं आहेत, आपले आजी आजोबा, एखाद्याचे वडील, यांना आरक्षण म्हणजे काहीला लवकर मेळ लागत नाही. ऐ थांबा रे, यांचे दोघांचे प्रमाणपत्र निघाले नसते बरं का. आपल्या काही बांधवांना कळत नाहीये आरक्षणाचा विषय. शिकणाऱ्या लेकरांनी घरच्याला, पाहुण्या रावळ्याला राज्यभर फोन करून सांगत जा आरक्षण किती महत्वाचं आहे लेकराला शिकायसाठी. यांना काय दम निघा ना काय डोंगर म्हणजे गुळगुळे कर ना. आपल्या लेकरांनी खरोखर आपल्या समाजाला जागृत करायचं काम करा. मी एकटाच समजून सांगतोय. ज्यावेळी शिकलेले लेकरं म्हणतील ना आरक्षण गरजेचं आहे, किती अडचण येते, 1% म्हटल्यावर काय होतं, ऍडमिशनला त्याचा किती फायदा होतो, हे जर लेकरांनी समजून सांगायला चालू केलं घरच्याला, आणि याच लेकरांनी राज्यातल्या आपण आपल्या पाहुण्याला फोनवर आरक्षण किती गरजेचं आहे, तुम्ही राजकारण सोडून या लढ्यात सगळेजण उतरत जा, हे शिकणाऱ्या सगळ्या पोरांनी आणि पोरींना सुद्धा सांगा. आपण आपल्या पाहुण्यांना सांगा, गावकऱ्यांना सांगा, म्हणजे लोकांच्या लक्षात येतं आरक्षण किती गरजेचं आहे. कारण हे आरक्षण ना ज्यावेळेस शिकणारे पोरं सांगणार आहेत त्यावेळेस जास्त आपल्या समाजाला हे पटणार. आणि एक सांगायचं राहिलं होतं ते सांगतो. इथूनच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना संत सांगतो, ज्या गावात कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही त्यांनी आपण आपल्या ग्रामपंचायतचा रेकॉर्ड तपासा. ग्रामपंचायतच्या रेकॉर्डमध्ये सापडलं नाही तर पोलीस पाटलाचा गावातला रेकॉर्ड तपासा, आणि त्यात पण जर सापडला नाही तर आपल्या आजोबा पंजोबाच्या पूर्वीच्या लोखंडाच्या पेट्या होत्या, त्या पेट्यात कागद आहे, त्या प्लॅस्टिकच्या पन्नी रष्ट्र्या घालून ठेवल्या, त्याच्या सुद्धा कुणबीचे प्रमाणपत्राचे पुरावे, कुणबी उल्लेख असलेले पुरावे, त्यातून फारसी भाषा आहे, उर्दू आहे, मोडी लिपी आहे, त्यात सुद्धा सापडत आहे. पण पेट्या सापडा घरातल्या, त्यात पैसे नका सापडू. कागद एवढे गरजेचे आहेत ते की ते आयुष्याचं पिढ्यानं पारचं लेकराचं कल्याण करणार. मला कळंब तालुक्यातला एक 4-5 दिवसापूर्वी एक पोरगा आला. त्यांनी सांगितलं आमच्या आजोबाची पेट्या सापडलेल्या, त्यांच्या गावात कुणा तरी सापडल्यास त्यांना ते नाव नाही सांगितलं नाही, 3दा नाव विचारलं पण त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणले कागद सापडायला गेलो तर सोने शिक्केच सापडले आणि त्याच्याबरोबर कागद पण सापडले, दोन्ही खजिने हाती लागले त्याच्या. कमीत कमी ह्या निमित्तानं तर तुम्ही कागद चालले ते चालले. आयुष्याच्या लेकराचं कल्याण करताना कागद आपल्या आजोबा पंजोबाने आपल्यासाठी सांभाळून ठेवले, ते शोधायला सुरुवात करा. तुमचे कोणी पाहुणे जर तुम्हाला म्हणले आमच्या गावात सापडले नाही, त्यांना हे कामं सांगा की तुमच्या पेट्या सापडा, तुमचा ग्रामपंचायतचा रेकॉर्ड घ्या, तुम्ही सब रजिस्टरमध्ये तिथं जाऊन तपासा, तहसील कार्यालयात रेकॉर्ड आहे ते तपासा, पोलीस आपले पोलीस पाटील आहेत गावचे त्यांचा रेकॉर्ड तपासा. असं आपण आपल्या गावाकडे सुद्धा फोन करून सांगा. फोनवर बोलताना हे सुद्धा कामं करा. पाहुण्या रावळ्या सांगताना निघाले नाही तर हे रेकॉर्ड तपासा म्हणा, तुमच्या लेकराचं किंवा तुमच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल. हेही काम करा. धन्यवाद. यानंतर दादा आपली जी कास्ट व्हॅलिडिटी, सर्वप्रथम केळीगव्हाण गावातील कास्ट व्हॅलिडिटी ज्या मुलीची झालेली ती देखील जिजाऊंची लेक आहे आणि राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त दादांच्या हस्ते ती कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येत आहे. हा देखील एक ऐतिहासिक असा गावातला क्षणच आहे. डी फार्मसीला झालेला ऍडमिशन कास्ट व्हॅलिडिटीच्या आधारे, म्हणजे या मुलीचं उज्ज्वल होणारं भविष्य हे गावातल्या या क्षणी सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल. यानंतर दादांची सुवर्ण तुला होणार आहे. दादा आमच्या गावातील जे ज्येष्ठ होते त्यांच्या आग्रहाखातीर
आपली सुवर्ण तुला या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पुढील सूत्र मी बाप्पूंकडे सोपवतो. बाप्पू. नमस्कार, मी पदवीचे शिक्षण घेत आहे, बी फार्मसी 3rd इयर. परंतु आजपर्यंत आपल्या मराठा समाजातील लोकांकडे आरक्षण नसल्यामुळे बऱ्याच जणांना पदव्युत्तर शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे आपला समाज खूप मागे पडत होता. परंतु दादांच्या संघर्षामुळे, त्यांच्या कष्टामुळे इथून पुढे आपल्या समाजातील सर्व मुला मुलींना सुद्धा पदव्युत्तर शिक्षण आणि तसेच नोकरीमध्ये आरक्षण भेटणार आहे. धन्यवाद. पुढे